राज्यसेवा GS1 चा गाईज आजचा आपला हा क्वेश्चन आहे जो आपण DWP मध्ये डिस्कस करतोय ऑन इंडियन नेव्हल म्युटिनी. ठीक आहे, क्वेश्चन बघा काय की तो क्वेश्चन सिम्पली विचारतोय व्हॉट डू यू नो अबाउट द 1946 इंडियन नेव्हल म्युटिनी. आता या क्वेश्चनला आपल्याला ओव्हरऑल याचं पोस्टमॉर्टम करायचं आहे. सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि मी तुम्हाला अश्योर करतो की तुम्ही हे सगळे हे जे ओव्हरऑल डिस्कशन आहे ठीक आहे याचा तुम्हाला 100% फायदा होईल आणि तुम्ही याचा यूज सुद्धा करू शकणार. मग क्वेश्चन काय म्हणतोय, सिम्पली व्हॉट डू यू नो अबाउट दी 1946 नेव्हल म्युटिनी. 10 मार्क्स साठीचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता गाईज इथे तुम्ही क्लिअर लक्षात ठेवा पहिले क्वेश्चनची डिमांड काय. वाटल्यास तुम्ही पहिले पॉज करून घ्या व्हिडिओ, तुम्ही विचार करून घ्या डिमांड काय आहे, कन्क्लुजन कसं करणार, इंट्रोडक्शन कसं करणार आणि बॉडी कशी करणार. मी तुम्हाला ओव्हरऑल इथे डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, बघा आता. येस, सो डिमांड क्लिअर आहे, फार काही कॉम्प्लेक्स नाहीये, सिंपल म्हणतोय की तुम्हाला 1946 ची इंडियन नेव्हल म्युटिनी बद्दल काय आयडिया. बरोबर, मग आता इथे काय करायचं आपल्याला, सिम्पली एन्श्योर करायचं आहे. येस, इथे आपल्याला एन्श्योर करायचं आहे की 1946 ची ही जी म्युटिनी होती त्याच्याबद्दल एव्हरी पॉसिबल अस्पेक्ट्स नीड्स टू बी आन्सर्ड है ना, कारण क्वेश्चन फॅक्च्युअल आहे. ठीक आहे, क्लिअर फॅक्च्युअल आहे, हिस्ट्री बद्दलचा क्वेश्चन आहे, मॉडर्न इंडिया. मग आता मी काय करणार, सगळ्यात आधी मला वर्ड लिमिट क्लिअर आहे 150 वर्ड्स. मग मी 150 वर्ड जर का हे आन्सर्स लिहायचेत मला, मी पहिले एन्श्योर करणार की माझ्या माइंडमध्ये 30 सेकंड रूल्सच्या अकॉर्डिंग आन्सर काय, कुठे, कोणते कोणते पॉइंट्स असतील, काय डायग्राम असणार, हायलाइट कुठे असणार, किती नंबर ऑफ पॉइंट्स असतील, हे माझ्या माइंडमध्ये पहिले रेडी झाले पाहिजेत. येस, मग आता मला काय काय माहिती आहे या रिव्हॉल्ट बद्दल, इश्यू बद्दल. बघा, पहिले मी तो नॉलेज पहिले गॅदर करतोय, त्याच्यातून तुमच्यासोबत डिस्कशन पण करता येईल. की जसा हा बेसिकली 1946 मध्ये झाला होता, फेब्रुवारीमध्ये. रिझन्स होता मेनली इन्फ्लेशन होत आहे, रेशियल डिस्क्रिमिनेशन होत आहे, जे नेव्हल ऑफिसर्स आहेत त्यांच्यामध्ये, आर्मीमध्ये ॲज युज्युअल यू मस्ट बी नोईंग. परत सेकंड वर्ल्ड वॉरचा जो फटीग होता त्याचा पण इम्पॅक्ट आहे आणि सोबत याचा एक इन्फ्लुएन्स होता की जी आपली नॅशनलिस्ट मुवमेंट चालू आहे ठीक आहे इंडिपेंडन्ससाठी, त्याचा पण इथे इम्पॅक्ट होतोय. कुठून स्टार्ट झाली आहे मला माहिती की ती मुंबईमधून झाली, म्हणजे मला इथे मॅप ड्रॉ करण्यासाठी स्कोप आहे. बरोबर, मॅप ड्रॉ करण्यासाठी. किंवा मग आता मी इथे काय करू शकतो की ही जी म्युटिनी आहे त्याची स्टेजेस सुद्धा ड्रॉ करू शकतो किंवा दाखवू शकतो. कसं की पहिले काय झालं, मग नंतर काय झालं, मग नंतर काय झालं, मग नंतर काय झालं आणि एंडला काय झालं. आर यू गेटिंग. बघा, मी इथे ब्रेनस्टॉर्म करून घेतलंय की अल्टिमेटली मी कसं प्रेझेंट करणार आणि कन्क्लुजन अजून राहिलाय. कन्क्लुजन, येस, कन्क्लुजन कसा करायचा याचा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलाय, तुम्ही तो बघू शकता गाईस, खरंच हेल्पफुल राहील. मग कन्क्लुजन काय करणार की मग कसं नेव्हल म्युटिनीने ठीक आहे 1946 या म्युटिनीने अल्टिमेटली भारताच्या इंडिपेंडन्सला, येस, आणि बाकी मे बी बाकी इंडिपेंडन्सला कसं हेल्प केलं. बघा, फ्युचर फॉरवर्ड लुकिंग. पण इथे एक गरज आहे, तिथे कीवर्ड्स असणं मस्ट आहे ना, की आपल्या आन्सरमध्ये कन्क्लुजनमध्ये जर का कीवर्ड्स नसतील राईट, की जसं तेच की इंडिपेंडन्स असेल किंवा मग राईट्स ऑफ सिटिझन्स असतील किंवा फ्युचर फॉरवर्ड लुकिंग एशिया आणि आफ्रिकेच्या हे जे इंडिपेंडन्स डिकॉलनायझेशन प्रोसेस आहे ठीक आहे, मग अशी कीवर्ड्स तुमच्या आन्सरमध्ये असणं तिथे फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो मग आता काय बघा, आता मग डिमांड क्लिअर आहे, ओव्हरऑल ब्रेनस्टॉर्मिंग आपण करून घेतली. आता इंट्रोडक्शन मध्ये मी काय करणार, सिम्पली मी याला स्टार्ट करेल की कसं है ना, कसा बेसिकली 1946 मध्ये हा रिव्हॉल्ट कुठे झाला होता, कुठे स्टार्ट झाला होता, HMS तलवार. ठीक आहे, मग तिथे तो स्टार्ट झाला होता HMIS ठीक आहे तलवार. आणि मग मी काय करणार, तिथून आता या स्टोरीला स्ट्रेच करणार, कारण मी आधी नाही सांगत बसणार हे असं झालंय ते असं. मग इंट्रोडक्शन मध्ये सिम्पली आय विल बी मेन्शनिंग की इन फेब्रुवारी ठीक आहे, इन फेब्रुवारी 1946. जर तुमच्याकडे एक्झॅक्ट डेट असेल तर डेट मेन्शन करा, खरंच इम्प्रेसिव्ह राहील. नसेल तर फेब्रुवारी 1946 तुम्ही मेन्शन करू शकता. मग फेब्रुवारी 1946 देयर वॉज ए नेव्हल म्युटिनी विच lasted for few days, but it led to that is basically affected the overall base of the British Empire. ठीक आहे, मग आता काय करणार, about 1946 naval
म्युटिनी. येस, झालं इंट्रोडक्शन, सिम्पल. ठीक आहे. मग नेक्स्ट हेडिंग आपण तिथे टाकली आहे अबाउट दी म्युटिनी. मग अबाउट नंतर आपण काय करणार, सिम्पली की इथे मग पहिले कॉजेस ऑर रिझन्स. ठीक आहे, की कॉजेस ऑर रिझन्स काय होते ऑफ म्युटिनी. मग मी तुम्हाला सांगितलं जसं रेशियल डिस्क्रिमिनेशन, इन्फ्लेशन असेल, ठीक आहे, नॅशनलिस्ट मुवमेंटचा इम्पॅक्ट असेल, सेकंड वर्ल्ड वॉरचा फटिक असेल आणि अजून काही पॉईंट तुमच्या माइंडमध्ये असेल तर तुम्ही तिथे ऍड करा आणि कमेंटमध्ये मला सांगा. ठीक आहे, तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर गाईज राईट करू शकता आणि तो मी तुम्हाला इव्हॅल्युएट करून देईल. ठीक आहे, सो कमेंटमध्ये तुम्ही त्या गोष्टीसाठी येस ॲब्सोल्युटली कमेंट आणि बाकी गोष्टी तुम्ही तिथे देऊ शकता. ठीक आहे. सो बघा, मग कॉजेस झाले, रिझन्स लिहिलेत. त्याच्यानंतर मग मी लिहिणार याचा नेचर कसा होता. ठीक आहे, नेचर बेसिकली काय की नेचर बेसिकली की द रिझन बेसिकली सिम्पली की बॉम्बेमध्ये हा नेव्हल म्युटिनी स्टार्ट झालाय. तिथे ती जी शिप होती, नेव्हल शिप आहे, तिथे बेसिकली तिथे त्यांनी तिथे कॅप्चर केलंय आणि अगेन दी स्लोगन सुद्धा रेस केले. ठीक आहे, आणि याचा इम्पॅक्ट मग ती कराचीमध्ये सुद्धा ही मुवमेंट जी आहे ती स्प्रेड झाली. मॅप मध्ये मला हे दाखवणं जास्त इझी राहील. त्याचाच इम्पॅक्ट मद्रासमध्ये सुद्धा झालाय आणि ऑलमोस्ट दी अक्रॉस दी कोस्ट असो. ठीक आहे, मग ती मुवमेंट जी आहे, ती म्युटिनी जी आहे ती स्प्रेड झाली आहे अलॉंग दी कोस्टल बेसिस ऑफ द ब्रिटिश इंडिया. आणि मग याच्यानंतर याचा सिम्पली मग काय इम्पॅक्ट्स. ठीक आहे, याचे इम्पॅक्ट्स, कारण अबाउट विचारले आपल्याला ओपन एंड आहे. मग इम्पॅक्ट्स काय की सिम्पली है ना, मग हे सॉरी मग अजून एक राहिलं की ही एंड कशी झाली. ठीक आहे, नेचरमध्येच एंड की मग शेवटी फॉर कंटिन्युइंग आफ्टर 5 days. ठीक आहे, मग बॉम्बेमध्ये स्ट्रीट प्रोटेस्ट पण झाले आणि त्याच्यानंतर ओनली आफ्टर दी नॅशनलिस्ट लीडर लाईक जिना, सरदार पटेल, ठीक आहे, आणि बाकी लिडर्सच्या अपील नंतरच ही म्युटिनी त्या लोकांनी सॅक केली आहे. ठीक आहे, मग नेचर मध्ये तुम्हाला हा पूर्ण फ्लो चार्ट तिथे बनवता येऊ शकतो. कळतंय मी कसं सांगतोय. फ्लो चार्ट प्रॉपर बॉक्स बनवा किंवा तुम्ही टाइम लाईन लिहा किंवा तुम्ही जसं यू फाइंड देन कम्फर्टेबल तुम्ही तिथे त्याला करू शकता. आणि मग याचे इम्पॅक्ट्स, मग इम्पॅक्ट्स काय करू शकता, सन डायग्राम. मी काय करेल, वर्ड सेव्ह करायचा आणि टाइम पण सेव्ह करायचा. मी काय करेल, इम्पॅक्ट. मग हे इम्पॅक्ट्स इथे है ना. सो अल्टिमेटली याचा इम्पॅक्ट काय झाला, येस की रेशियल डिस्क्रिमिनेशनची जी फिलिंग आहे ती बेसिकली वाईड स्प्रेड झाली आहे. त्याच्यामुळे ब्रिटिशांवर सुद्धा त्या सिनियर ऑफिसर सुद्धा वचक बसली आहे. त्याच्यानंतर यू विल फाइंड इन्फ्लेशन आणि त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतले गव्हर्नमेंटने. त्याच्यानंतर इक्वली नॅशनलिझमची ही जी फिलिंग होती ती अजून जास्त स्ट्रॉंग झाली आहे. अँड इट वॉज अ व्हेरी लास्ट कॉफिन इन दी लास्ट नेल इन दी कॉफिन ऑफ ब्रिटिश एम्पायर. ठीक आहे, आणि कन्क्लुजन मध्ये काय करणार, मग दस ब्रिटिशर्स लेटर ॲट द एंड ऑफ दिस म्युटिनी आफ्टर इवन दो सप्रेस दिस म्युटिनी दे रिअलाइज दे वोंट continue for long in the country now. So the process of independence has finally accelerated. Yes, बघा कन्क्लुजन तुम्ही असं करू शकता. येस, कीवर्ड पण आले, डायग्राम पण आली, फ्लो चार्ट पण आलाय, सगळे इव्हेंट्स पण आले आणि ऑल इन्क्लुझिव्ह.